वर्षांमध्ये माझ्या किंवा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असं कधीच एवढं झालं नव्हतं जेवढं या मुलीसोबत झालं. पॅन्टची किंमत नाही तुझी, एक पॅन्ट देऊ शकत नाही तुला. आख्या त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिहितोय ते. कॉन्फिडन्स, विश्वास जो माझा टोटल ब्लाइंडली या मुलीवर आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. न्यू डे, न्यू सिटी अँड आर न्यू व्लॉग. तर आज आपण कुठे आहोत, कुठे इंस्टाग्राम फॅमिलीने माझ्या गेस केला असेल. करेक्ट आहे, आपण गुजरात सुरतमध्ये आहोत. आणि थँक्यू अहमदाबादमधून सुरतमधून मला खूप मेसेज यायचे की तू कधी येणार आहे गुजरातला वगैरे. सो फायनली मी सुरतमध्ये आलेली आहे, फर्स्ट टाइम आलेली आहे. सो अजून तर मी सुरत नाही बघितले, मी आत्ता जस्ट उठली आहे. तर सुरत तर बघणारच आहे आपण. आपल्या व्लॉगमध्ये ट्रायबल इसेन्स असं थोडासा तुम्हाला माहिती आहे. पण आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, खूप स्पेशल. का तर आदिनिका फॅन्ससाठी एक खूप स्पेशल व्लॉग आहे हा, मी म्हणू शकते. आता मला ह्या व्लॉगबद्दल काय म्हणू काय कळत नाही आहे. बट येस, मी काल पण इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकली होती गाईज की आस्क मी क्वेश्चन. आणि दरवेळेस मी इंस्टाग्रामला जेव्हा स्टोरी टाकते आस्क मी क्वेश्चन वगैरे, किंवा जरी नाही टाकली तरी मला लोकांचे मेसेज असे येत राहतात किंवा माझ्या व्लॉगमध्ये कमेंट असे येत राहतात की नक्की तुझं आणि आधीचं रिलेशन काय. ओके, तुम्ही दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात का. आणि आजकाल तर नवीन क्वेश्चन्स चालू झालेत. एक मिनटं मी तुम्हाला नीट सांगते. आणि आजकाल तर न्यू क्वेश्चन्स आहेत आदिनिकाबद्दल जे लोकांना जाणून घ्यायचे आहेत की तुम्ही सोबत रील्स नाही करत तर तुमचे भांडणं झालेत का वगैरे वगैरे. तर आज मी, आदी, हिंदवी आणि आक्या चौघं आम्ही आलेलो सुरतला. आणि मला असं वाटलं की आजचा बेस्ट डे आहे तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा. आणि मला खूप जास्त भारी वाटतं की फायनली मी आज तुम्हाला व्लॉगमधून हे सगळं सांगणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा गाईज. मॅम युअर बेड कॉफी. थँक्यू. आता आपण बघू कशी बनवली आहे हिने कॉफी, दूध नसलेली बघू. थांबा, दूध नाही आहे मग. आहे मिल्क पावडर आहे रूम मध्ये, तेवढंच भेटलं मला. गाईज, कोण भेटले बघा आपल्याला. सकाळी आवरायला लागलेलो, रात्री भेटलेले डायरेक्ट. बिग फॅन. मित्रांनो, तुम्हाला पटणार, आज सकाळचा नाश्ता मिस झाला. हे लय दुःख आहे मला. अख्याचा सकाळचा नाश्ता मिस झाला. गाईज, सकाळी आवरून बसलेलो, इकडे यायला रात्री आलो डायरेक्ट शेजारच्या रूम मधनं इकडे. तुम्ही जी वर्ड केली तर 4-5 लोकांना भेटलेले सगळे लोक आहेत इकडे हाक्या जाधव आल्यात, कळले आता. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला खूप भारी वाटतं गाईज मी सगळ्यांसोबत असते, एकदम रिलॅक्स. आणि आज काय हिंदवींनी दिवसभर झोप काढलेली आहे, म्हणजे डोळे अक्षरशः सुजलेत. एकदम लाईव्हली रात्रभर आम्ही जागणार आहे, दोघी डान्स करणार आहे. आता आम्ही दोघी गेम्स खेळणार आहे आता. आणि आदित्य आम्ही प्रत्येकाची. बट हिला मी अजिबात झोपून देत नसते. नाही, अजिबात झोपणार नाही, कारण मला आदित्य बरोबर खूप साऱ्या गप्पा मारायच्या. आमची फ्रेंडशिप पहिली खूप छान होती. आणि मध्ये मध्ये आम्ही भेटणं कमी झालं होतं आमचं, पण आम्ही रोज भेटायचं नाही. पण आता ऍक्सिडेंटली आम्ही आलोय गुजरातला फिरायला. पण लेट्स एन्जॉय. मग काय चाललंय तुला माहितीये का आज माझ्या ब्लॉग मध्ये काय आहे. लोकांना पडलेले प्रश्न. लोकांना तर खूप प्रश्न पडतात बाई. कुठले म्हणजे लोकांना हा प्रश्न पडलाच आहे की तू लग्न कधी करणार आहे. बट त्याच्या आधी अजून खूप क्वेश्चन्स आहेत लोकांना, की लोकांना असं विचारायचंय की मला विचारायचंय की आधी तुझा कोण लागतो. आपल्याला ते असे सगळे कन्फ्युजन दूर करायचे का ब्लॉग मध्ये. येस. आणि अजून 100% काय सगळं अजून confusion दूर क्वेश्चन्स करणार आहेत, आहे. खूप क्वेश्चन्स आहेत. या साईडला आपण क्वेश्चन देऊ. आधी थोडी जागा ठेवली, इथे पण आपण आपल्याला क्वेश्चन्स light कशी टाकू. घ्यायची. हा गाईज, इथे क्वेश्चन्स वाचा तुमचे काय काय क्वेश्चन्स आहेत. हे आपण एडिटला लावूया तिकडे. येस, तर या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला ब्लॉग एंड कंटिन्यू करा. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आधी आख्या त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिहितोय ते. ऋषी. शी. ये क्या है गाईज, झोपडेच. काय केलं. तू ऋषीशी बोलायला कोपऱ्यात गेलता का. कोपऱ्यात ऋषीशी बोलायला गेलता का. मी बोलायला आलो होतो आणि चुकून हे वडलं नेलं झालं. आधी याला सांग मी बरोबर आहे म्हणायला. अरे तू बरोबर अजिबात कधी नसते.
तर गाईज फर्स्ट क्वेश्चन ज्याचा आम्ही आता आन्सर देतोय स्टार्टिंगला तुम्हाला. सांगितलं होतं ब्लॉग मध्ये हा हे की असं आज आदिनिका स्पेशल ब्लॉग आहे. तर आधी guys, सांगितलं. असं का करावं लागतंय कारण बरेचसे प्रश्न पडतात प्रत्येकाला आणि प्रश्न पडणं पण खूप स्वाभाविक आहे असं वाटू शकतं. हा. तर त्यामुळे मी आमचं काल बोलणं आलं की आपण बोलू ना त्यावर किती दिवस असं ठेवणार की मग आणि confusion आम्हाला होतं आधीच लोकांना. बोलायचं होतं पण हा ते नाही काही जुळून येत नव्हतं तर ते खास जुळून आलंय आता. बघा हे प्रश्न काय काय बघा की आता हा प्रश्न आलाय आदिदा सोबत रील्स का नाही बनवत तू आता ती हा बनव त्याच्यासोबत रील्स वी आर सो एक्साइटेड. हा आणि आदित्य आणि तुझी भांडण झालेत का? हे 2 क्वेश्चन आहेत हा. जे खूप जास्त विचारले जातात जे खूप मला जास्त. पण आणि आधीला पण डीएम्स मध्ये विचारले जातात. हा तर पहिला क्वेश्चन काय रील्स का नाही बनवत तू ती बनव. आता कसं झालं माहितीये का प्रॉब्लेम काय आलाय आता आपण जो नवीन ब्रँड चालू केला SM स्टुडिओ माझा हा. तर त्याच्यामध्ये इतकं काम असतं म्हणजे लिटरली सगळं छोट्यातली छोटी गोष्ट पण स्वतःहून बघायला लागते. तर पहिल्यासारखं असा मोकळा वेळ मिळत नाही सध्या. हा आणि आता शूट्स पण बंद केलेत थोडे की हा. कामात आधी खूप बिझी होता. त्या आधी कसं व्हायचं की शूटला जायचो आम्ही तर मग आमचे रील्स हा. करणं वगैरे व्हायचं तर त्यामुळं बंद आहे. भांडणं वगैरे काय झाले नाहीयेत नाही आमचे. भांडणं वगैरे काय तेच आणि- पहिला पुढचा प्रश्न आदित्य आणि तुझी भांडणं झालीत का? हा. भांडणं झाली होती ना तुम्हाला माहिती ना तुझ्याच ब्लॉग मध्ये होतं का? हा. माझ्याच ब्लॉग मध्ये बघितलं भांडणं मी झाले भांडणं. होते ते मे मध्ये संपले डन झालता तो विषय. असं काही नाही, serious नव्हती भांडणं झाली. नव्हते ते गाईज मी तुम्हाला म्हणलेलं मिसअंडरस्टँडिंग होते. हा ते काय एवढं सिरियस नव्हतं. हा तर लवकरच जेव्हा थोडंसं फ्री होऊ किंवा आता ह्या ट्रिप मध्ये पण वेळ मिळेल तर मस्त आम्ही रील्स बनवू काहीतरी खतरनाक. हा तर अजून तुमचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला माहिती ते काय आहेत ब्लॉग कंटिन्यू करा सगळ्याचे आन्सर भेटणार. The next day. गुड मॉर्निंग गाईज दी नेक्स्ट डे. morning. काल आमचा राडावाला कॉन्सर्ट संपून आम्ही डायरेक्ट झोपून गेलो अजिबात ब्लॉग त्याच्यात नव्हतो. तर आज सकाळ सकाळ तुम्हाला खूप भारी क्वेश्चनचा आन्सर मिळणार आहे ज्या क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांना पाहिजे होतं. तर हे क्वेश्चन आधी वाचतोय. क्वेश्चन आता मला पाठ झाला क्वेश्चन वाचायची पण गरज नाहीये की आदित्य इज युअर बॉयफ्रेंड. हा आदित्य आणि तू रिलेशनशिप मध्ये आहात का? हा आदित्य आणि तुम्ही लग्न करा हा असे कधी बरेचसे करणार प्रश्न, वगैरे कधी direct. करणार वगैरे म्हणजे खूप त्याच एका पॉइंटला धरून वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा. तर गाईज हा ब्लॉग खरं तर त्यासाठीच केलेला आहे हा. की खरंच सांगायचं म्हणजे सानिका आणि मी हा. अजिबात असं कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाहीये. हा आणि नव्हतो कधी. कधीच नव्हतो असा विषयच कधी नव्हता. आणि मेन म्हणजे जर कुठं रिलेशन असेल तर ते फक्त प्युअर फ्रेंडशिपचं आहे. हा. कारण जसं की मी कुठल्या ब्लॉगमध्ये का लाईव्हमध्ये म्हणालो होतो की सानिका माझी अशी एक फिमेल फ्रेंड ठरली की जिच्याशी मी फार कमी वेळात Connect कनेक्ट झालो. झालो हा. एवढं कनेक्ट झालो. Exactly. बाकी वेळेस असं कुठे नव्हतं झालं एवढ्या वर्षांमध्ये माझ्या हा. किंवा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असं कधीच एवढं झालं नव्हतं जेवढं या मुलीसोबत झालं. हा. आणि मेन म्हणजे काही रिझन्स असतात तुम्ही फ्रेंडशिप ब्लॉगमध्ये बघितलं असेल माझे की काही अशा गोष्टी ज्या असा एक बॉन्ड क्रिएट होऊन जातो. त्यामुळे ही फक्त फ्रेंडशिप आहे दुसरं काही नाही आहे. आणि काय आणि म्हणतात हे आम्हाला ना एका स्क्रीन मध्ये येऊन सांगायचं होतं. आम्ही हा. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितलं पण लोकांना ते असं वाटतं की नाही नाही म्हणून. हा. आणि म्हणजे तसं वाटणं स्वाभाविक आहे दुसऱ्यांच्या म्हणजे आदिनिका फॅन्सच्या फिलिंग्सची कदर करतो आम्ही. तर पण आम्हाला असं सांगायचं होतं या ब्लॉग मधून की असं काही नाहीये कारण खूप जणांना असे प्रश्न पडायला लागले होते. Yes, खूप जण सारखं सारखं विचारतात. हा. त्यामुळे खरंच असा काहीच विषय नाहीये ना कधी नव्हता. फ्रेंडशिप होती जे हा. काही आमच्यात वाद जरी झाले हा. असेल काय झालं असेल ना त्या फ्रेंडशिपमुळेच झाले हा. बाकी कशामुळे नाही झाले. आणि अजून एक क्वेश्चन होता की जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाही तर तुमच्या फ्रेंडशिपला डिस्क्राईब कर. तर ते आम्ही तुम्हाला ती फ्रेंडशिप नक्की काय आणि 2 शब्दात काय डिस्क्रिप्शन देतो ना ते आम्ही पुढे दाखवतो. बट इथे हे क्लिअर आहे की आम्ही कोणत्याही हा, रिलेशनशिपमध्ये relationship नाही आहे. माझी तू साधी विचार आहे विषय नाही. सॉरी मला कळलेलं आहे हिंदवीला तुझा डायरेक्ट तुझा जा direct. सांगते एका पॅन्टची किंमत नाही तुझी एक पॅन्ट देऊ शकत नाही तुला. काय पॅन्ट दिली असती पण ती फाटल्यानंतर त्याची किंमत जाते हो परत मन होत नाही घ्यायचं. मला सांग जर माझा बर्थडे असता आज आणि मी तुला गिफ्ट मागितलं असतं तू काय दिलं असतं? टट्टी. मी तर यूज केलेली जीन्स मागतीये तरी त्यात नाही. नवीन देते बाळा तुला ती पण जाराची. नाही खिच मेरी फोटो डान्स कर. खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो तू
ती दारू पिलेली असते फुल. असं असं करू. नशा चढा होता है उसको. तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो पिया. सकाळी 5 वाजता उठून जायचंय परत इथून पुढे अहमदाबादला. इंदवची झोप लागली आहे अँड आता आपल्याला व्लॉग एंड करायचा आहे. तोपर्यंत आपला एक लास्ट क्वेश्चन राहिला आहे, ते म्हणजे तुम्ही ज्या लोकांना माहीत होतं की आधी आणि मी रिलेशनशिपमध्ये नाही आहे किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहे, तर ते लोक असे नेहमी म्हणायचे की आम्हाला माहिती आहे तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहे, पण एवढ्या प्युअर आणि स्ट्रॉंग बॉन्डला तुम्ही काय नाव द्याल. तर मी काय नाव देईल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगते. पण आधीला आपण डायरेक्ट आता व्हिडिओमध्ये त्याला माहीत नाही, मी हा क्वेश्चन त्याला विचारणार आहे. डायरेक्ट जाऊन विचारू की तू आपल्या फ्रेंडशिपला एक काय नाव देशील पर्टिक्युलर. तर बाहेर बसलाय आधी, फोनवर बोलतोय. त्याचं फोनवर बोलून झालं की मी त्याला डायरेक्ट जाऊन विचारते की तू या फ्रेंडशिपला काय नाव देशील. कितीचा घेतलेला माहिती का? तर इथे आपण व्लॉग एंड करतोय आधी. तर तुला सरप्राईज क्वेश्चन आहे व्लॉगमध्ये. अरे बापरे शिट. नाही नॉर्मल, एकदम नॉर्मल असं आन्सर देशील त्याचे. ऐक आयुष्यात पण क्वेश्चन असा आहे की मग आता तर सगळ्यांना खरं कळालंय म्हणजे काय नाही असं वगैरे. तर जर ह्या फ्रेंडशिपला एक वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं झालं तर तू काय करशील? एकच वर्डमध्ये कर. कॉन्फिडन्स. बेकार. गाईज आपण आता म्हणलं आधीला ह्या फ्रेंडशिपला एक वर्ड मध्ये डिस्क्राईब करायला सांगू तर आधीने कॉन्फिडन्स डिस्क्राईब केलंय. कॉन्फिडन्स, विश्वास जो माझा टोटल ब्लाइंडली या मुलीवर आहे आणि असा मला फार कमी लोकांवर असतो, त्यातली ती एक आहे. व्लॉग एंड. गाईज ही डेमॉन्स्ट्रेशन वाली फ्रेंडशिप तुम्हाला अशीच कायम बघायला भेटेल. आणि थँक्यू तुम्ही सगळ्या आमच्या या जोडीवर प्रेम करता. एवढे आदिनिकाचे फॅन पेजेस 50+ आहेत. तर थँक्यू सो मच अँड वी लव्ह यू ऑल. येस, थँक्यू सो मच. लव्ह यू टू. ते आय लव्ह यू तिकडनं म्हणतोच त्यामुळे. हां